विरोधकांच्या पत्रावर सरकारचा हल्लाबोल, खोटं बोलायची विरोधकांची सवय सुरूच, खोटं नरेटिव्ह पसरवायची मवियानं फॅक्टरी उघडली आहे, फडणवीसांची टीका। पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना द्यायला सरकार समर्थ। चहापानावर बहिष्काराची विरोधकांची परंपरा सुरूच। चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याकरता विरोधक सज्ज। हे महायुती सरकारचं कोण कुणाला निरोप देतो हे कळेल, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। अमोल मिटकरींची स्वबळावर लढण्याची भाषा, अमोल मिटकरींचं म्हणणं तर मिटकरींना लगाम लावा, दरेकरांचा घणाघात। राष्ट्रवादी काँग्रेसवरून वाद, तटकरे म्हणतात आमची राष्ट्रवादीच ओरिजिनल, तर ब्रँड हा ब्रँड असतो, पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार। नाशिक शिक्षक निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर पैशाची पाकिटं सापडल्यानं गोंधळ, पैसे वाटप करणारा किशोर दराडेंचा माणूस ठाकरे गटात। ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे पालिका ॲक्शन मोडवर, सलग दुसऱ्या दिवशी पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर बुलडोझर। हिजाब बंदी विरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्या विद्यार्थिनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार। पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची चुरस, उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेबाबत मोठा निर्णय, 120 एकर जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारची मंजुरी, जागा बिल्डरच्या घशात घालू नका, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। त्यांना जे करायचं ते करू द्या, मला संविधान माहितीये, या धमक्यांना मी घाबरत नाही, जय पॅलेस्टाईनच्या नाऱ्यावर माफी मागण्यास ओवेसींचा नकार। ओवेसींची जीप छाटणाऱ्याला पारितोषिक देऊ, जय फलस्तीनच्या नाऱ्यानंतर आमदार नितेश राणे आक्रमक। राहुल गांधी 13 किंवा 14 जुलैला आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रणनीती।